रघुवीर समर्थ. आज मनाचा 8वा श्लोक आपण बघणार आहोत. समर्थ यामध्ये आपल्याला प्रयत्नांचा जो काही महिमा आहे तो सांगतायत. आपल्याला वाटतं की नाही की लोकांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं, पण मग त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. चांगला प्रयत्न करावा लागतो, अचूक प्रयत्न करावा लागतो. आणि समर्थ या श्लोकामध्ये चंदनाचं उदाहरण देत आहेत की चंदनाला सुद्धा झिजल्याशिवाय त्याचा सुगंध येत नाही ना, सुगंध प्राप्त होत नाही. तसं हे मानवी जीवन आहे. आपल्याला चांगलं काम करावं लागतं, समाजामध्ये चांगल्या गोष्टी रुजवाव्या लागतात, तेव्हाच आपला कीर्ती सुगंध पसरतो. ऐकूया समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी यांनी 8व्या श्लोकाचा लिहिलेला अर्थ. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परिताजी जावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. श्रीराम. वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. आपल्या देहांती आपल्या मागे आपली सुकीर्ती दरवळत राहावी म्हणून आपण जीवनभर सदाचार सत्क्रिया आचरली पाहिजे. पहा, सत्संगती धरून सन्मार्गावर वाटचाल केली पाहिजे. अंतकाळी जीवनांती अंती मती सा गती हा सिद्धांत ठरलेलाच आहे. म्हणून जीवनभर परमेश्वराचे चिंतन करावे, अंती परमेश्वराची प्राप्ती करून जीवन धन्य करावे. आपल्या मागे आपला मोक्षप्राप्तीचा कीर्ती सुगंध दरवळत राहावा अशी क्रिया असावी. मानवी जीवन प्रयत्नवादी असले पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. जवरी चंदन झिजेना, तव तो सुगंध कळेना. चंदन आणि वृक्ष नाना सकट होती. चंदनाचे खोड उगाळले की त्याचा सुगंध दरवळू लागतो. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या सान्निध्यात साधन अभ्यास केला की आत्मानंदाची प्राप्ती होते. आत्मानंद अनुभवावा आणि तो आत्मलाभ अनेकांना प्राप्त करून द्यावा. झिजल्या वाचुनी कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची. तन मन आणि धनानी एकवटून प्रयत्न केला म्हणजे आपला कीर्ती सुगंध दरवळत राहतो. जय जय रघुवीर समर्थ.